मित्र हो नमस्कार। विधानसभेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून मागच्या महायुती सरकारनं लाडकी बहीण योजना आणली। ही योजना महाराष्ट्राच्या तिजोरीला झेपणार नाही याची माहिती सरकारला सुद्धा होती। विरोधकांकडून तर जोरदार आक्षेप घेण्यात येतच होता, पण अर्थतज्ञ मंडळी सुद्धा सरकारला सांगत होती हे आपल्याला नाही झेपणार, हे नाही परवडणार। पण सरकारनं झोपेचं सोंग घेतलं होतं। कोण उठवणार त्यांना? कारण त्यांना जनतेचे पैसे फुकट वाटून सत्ता मिळवायची होती, ती त्यांनी केलं। आता मात्र या योजनेमुळे सरकारची आर्थिक कोंडी झालेली आहे आणि मग कुठल्या ना कुठल्या मार्गाने जनतेच्या खिशातून पैसे काढण्याचा प्रयत्न सरकार करीत आहे। सत्तेसाठी बघा गेम चेंजर ठरली ही लाडकी बहीण योजना, पण ही योजना अजूनही वादातच अडकलेली आहे। पात्रता असल्याशिवाय सरकारच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेता येत नाही। अहो, निकष पूर्ण केले तरी सुद्धा असे लाभ सहजासहजी मिळत नाही। लाभार्थ्याला हेलपाटे घालावे लागतात वारंवार। या योजनेत मात्र असं काही झालं नाही बघा। अर्ज करा आणि पैसे घ्या अशीच ही योजना होती। खरं तर निवडणूक झाली, महायुती जिंकली आणि मग याची पडताळणी सुरू झाली। अनेक अपात्र असलेल्या महिलांनीही ही रक्कम लाटली। एवढंच काय, सरकारी नोकरीत असलेल्या महिलांनी सुद्धा या योजनेचा गैरफायदा घेतला। आणि आता अजित पवार म्हणतायत, म्हणजे खरं तर कबुली देत आहेत, या योजनेत अनेक चुका झाल्या, सरसकट लाभ देणं हे चुकीचं होतं। लाडकी बहीण योजना लागू केली तेव्हा निवडणुकीमुळे अर्ज पडताळणीसाठी कमी अवधी होता। निवडणूक आणि आचारसंहितेमुळे अर्ज तपासायला वेळ मिळाला नाही। मासिक उत्पन्न जास्तीत जास्त 20,000 आणि वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापर्यंत असलेल्या महिला या योजनेसाठी पात्र होत्या। ही योजना लागू होणार नाही अशाही काही महिलांनी अर्ज केले। त्यांना मिळालेले पैसे परत घेण्याचा प्रश्न नाही, परंतु यापुढे केवळ पात्र महिलांना मदत दिली जाईल असं अजितदादा म्हणतायत। भले इथून पुढे अपात्र महिलांना पैसे दिले जाणार नाहीत हो, पण आजवर दिलेल्या पैशाचं काय? चुकीच्या पद्धतीनं सरकारचा 1 रुपया जरी कुठे गेला ना तर तो वसूल केला जातो। भले त्या 1 रुपयाच्या वसुलीसाठी 100 रुपयाचा खर्च आला तरी सरकार ते करतं, पण 1 रुपया सुद्धा वसूल करतो। जनतेच्या पैशाची मनमानी उधळपट्टी करण्याचा अधिकार यांना कोणी दिला? पैसे परत घेण्याचा प्रश्न येत नाही असं अजितदादा म्हणतात। जणू काय यांनी यांच्या खिशातलेच पैसे दिलेले आहेत या लाडक्या बहिणींना। अपात्र लाभार्थींना दिलेले पैसे वसूल करणे ही सरकारची जबाबदारी आहे। उद्या जर कोणी कोर्टात गेलं ना तर मग हे सरकारला नक्की महागात पडू शकतं। आणि बघा, असंच जर सुरू राहिलं तर उद्या सरकार आणखी कुठली तरी योजना आणेल, अपात्र लाभार्थ्यांना सरकारचे पैसा वाटून टाकेल, म्हणजे तुमचा आमचा पैसा हे सरकार वाटून टाकेल आणि पुन्हा म्हणेल गेले ते गेले, आता हे पैसे वसूल होणार नाहीत, पण इथून पुढे पैसे द्यायचं आम्ही बंद करू। अहो, साधं विजेचं बिल भरायला 1 दिवस उशीर झाला तर व्याज वसूल केलं जातं। मग इथं जनतेचा पैसा चुकीच्या व्यक्तीला दिला आणि ते लक्षात आलं तरी मग त्याची वसुली का नाही होत, याचं उत्तर देणार कोण? मित्रांनो, सरकारच्या या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? जरूर सांगा आणि कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे। धन्यवाद। पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।